आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे। आजचा 18वा दिवस आहे। या सगळ्यामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवायला लागलाय। गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्यात, तर व्यावसायिक सिलेंडर देखील उपलब्ध होत नसल्यामुळे उद्योगधंदे ठप्प झालेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये गॅस टंचाईच्या संदर्भात सवाल उपस्थित केला। मात्र यावरती सरकारने अद्यापही निवेदन न दिल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले। यानंतर आज संध्याकाळपर्यंत सरकार निवेदन सादर करेल असं आश्वासन राहुल नार्वेकर आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय। मी काल गॅस टंचाईच्या बाबतचा मुद्दा इथं उपस्थित केला होता। कशा संदर्भात? गॅस टंचाईच्या बाबत इथून त्यांनी आदेश दिला की संध्याकाळपर्यंत आपण निवेदन या सभागृहाला करावं। त्यांनी पण सांगितलं की ज्या पद्धतीनं जे काही आता राज्यामध्ये पण मला वाटतं या संदर्भातली माहिती सन्माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांनी विधान परिषदेतही दिलेली आणि इकडे पण आदेश देऊन सुद्धा या सभागृहाचा अपमान करायचा असेल तर सरकारला करा ना। तुमचं काय तुम्हाला हे ठीक आहे सभागृह नाना भाऊ, नाही, आज संध्याकाळपर्यंत करायला सांगितलंय ना, करतील ते निवेदन। काल जे आहे वरच्या हाऊसमध्ये कॉलिंग ऐकून अटेन्शन घ्या, आता ऐकून तर घ्या। कॉलिंग अटेन्शनमध्ये तो प्रश्न निघाला, त्यामुळे तिथे सुद्धा मला उत्तर द्यावं लागलं। परत चर्चा सुरू झाली आणि परत सभापतींनी सांगितले की मंत्र्यांनी हजर राहायला पाहिजे। त्यामध्ये परत हाच विषय आला, त्यामुळे संध्याकाळपर्यंत परत त्या विषयावर उत्तर देण्यासाठी जे आहे मला थांबावं लागलं। आणि आता परत त्यांना सांगितलेलं आहे की आता परत तिथे जे आहे कालची संपूर्ण चर्चेवर मला उत्तर द्यायचं। म्हणजे अख्खा दिवस मी या विषयावर जे आहे वरच्या हाऊसमध्ये अडकून बसलो होतो, परंतु कुठे या सभागृहाचा अवमान करण्याची सरकारचा हेतू काही नाही। आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी ताबडतोब जे आहे त्या संदर्भामध्ये निवेदन तयार करून आपल्याला देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।